रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण 8 मात्राचा रेला शिकणार आहे. तर त्याच्यामध्ये गिडनगाचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. तर तो बोल कसा वाजेल, तो बोल कसा आहे, तो रेला कसा आहे, तर ते तुम्हाला वाजून तर दाखवणारच आहे आणि त्याच्यामध्ये त्या बोल कसा आहे तो तुम्हाला बोलून पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली तर इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब पण करा. तर आपण बघूया, बघा त्याचे बोल कसे. धा टीट, हा धा टीट, घीड नग, घीड नग, घीड नग, हा धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. कळलं? परत बघितला. धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. टा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. परत एकदा बघा. धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. टा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. कळलं तुला? एकदा घीड नग माहित झाला. घीड नग, पहिला ग घी ड न ग. तुला बोल कसा वाजतो तो स्पीड मध्ये दाखव देता. धा टीट, घीड नग, धा टीट, घीड नग. कळलं? तुला स्पीड मध्ये नंतर दाखवतो. एकदा आधी तू वाजून दाखव मला. न तो जरा जोरात मार, चाट जरा जोरात मार. हा हा वाजव. टीट, धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. धा टीट, घीड नग, टीट कथा. धा टीट, घीड नग, टीट कथा. धा टीट, घीड नग, टीट कथा. कळलं तुला? मी आता स्पीड मध्ये तर कसा वाजेल ते एकदा वाजून दाखवतो तुला. धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. धा टीट, घीड नग, धा टीट, घीड नग, टीट कथा गदी गण. 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 धा टीट, घीड नग, टीट कथा गदी
त्याची प्रॉपर मुवमेंट झाली पाहिजे. ती टकाता कधी कधी वरच्यावर वाजवायचं नाही. बहुतेक पोरं वरच्यावरच वाजवतात कधी कधी असं नाही वाजवत. आता त्याचे बोल बघा काय आहेत. धा तिट्ट घिड नग तिट्ट कत्ता गदी गण ता तिट्ट घिड नग तिट्ट कत्ता गदी गण धा तिट्ट घिड नग तिट्ट कत्ता गदी गण ता
तिट घिड नग तिट कता गदी गण धा तिट घिड नग तिट कता गदी गण ता तिट घिड नग तिट कता गदी गण. तुम्हाला एकदा परत वाजून दाखवतो बघा. धा तिट घिड नग तिट कता गदी गण ता तिट घिड नग तिट कता गदी गण. बघा. धा तिट घिड नग तिट कता गदी गण ता तिट घिड नग तिट कता गदी धा तिट घिड नग तिट कता गदी गण ता तिट घिड समजलं. तर अशा प्रकारे आपल्याला भजनामध्ये अभंगना वगैरे आपण त्याचा वापर करू शकतो. जसं सरपटी वाजवतो त्याचप्रमाणे आपण रेल्याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, आवडलं तर नक्कीच इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.